नमस्कार, आपण पाहताय टीएम न्यूज महाराष्ट्र, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। मी मुक्ता गायकवाड। स्वानंद सुख निवासी गुरुवर्य शंकर महाराज गुरुवांना यांचे पुण्यस्मरण एक तपपूर्ती सोहळा निमित्त फिरता अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, देवी भागवत कथा, ज्ञानयज्ञ श्री क्षेत्र अन्नपूर्णा देवी मंदिर मानेगाव येथे आयोजित करण्यात आला। आजची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा गुरुदत्त वारकरी अनाथ मुलांची वारकरी शिक्षण संस्था संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण सागर महाराज कोल्हाळे यांची आयोजित करण्यात आली होती। पाहूया याच कार्यक्रमाचे लाईव्ह प्रेक्षेपण। मामे व स्मरण मुक्तवा कलेवरण। शेवटच्या काळी महाराज काय झालं पाहिजे, मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आलं पाहिजे। आता या उदान वायूचं कार्य सांगितलेलं आहे, जे 3 प्रकारचे कर्म अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात। एक प्रारब्ध कर्म, क्रियामान कर्म आणि संचित कर्म। या कर्मानुसार तो उदान नावाचा वायू माणसाला आणि सूर्यनारायणाचा जो असणारा प्राण म्हणजे मुख्य वायू, या दोन्हीच्या सानिध्यामध्ये पुण्य कर्म केलं असेल म्हणजे पुण्य जास्त आणि पाप कमी असेल तर तो उदान नावाचा वायू मुख्य वायू सहित आपल्याला देव लोकाच्या जन्माला नेतो, असं प्रश्न उपनिषदामध्ये पिंपलायन नावाचे ऋषी सांगायला लागले। दुसरं सांगायला लागले, ज्या माणसाचं पाप असाच तो वायू त्या प्राणाला घेऊन काय करतो, त्या जीवात्म्याला घेऊन काय करतो, पशु पक्ष्याच्या जन्माला किंवा त्या योनीला। ही बरोबर दोन्ही व्यवस्थित झालेला आहे। तोच वायू मुख्य वायू जीवात्म्याला घेऊन पुन्हा मानवाच्या देहाला नेत असतो। हे सगळं काम आपल्या हातातलं, फक्त कशावर अवलंबून आहे, कर्मावर अवलंबून आहे। आता कर्म आपल्या हातात आहे का महाराज? नीट आहे का? आता विठ्ठल विठ्ठल कर्म करताना काहीच वाटत नाही, काहीच वाटत नाही कर्म करताना। पाप करायला लय गोड वाटते, त्याच काय भोगायला लागलं की याचा विचार येत नाही डोक्यामध्ये। त्याला म्हणतात गहना कर्मणो गती। समुद्राचा तळ सापडत समुद्राचा, पण कर्माची जी गती आहे, गती ती चांगली का वाईट याची खोली सापडत नाही, अजिबात सापडत नाही। कुठे नेऊन ठेवून कर्म काही सांगता येत नाही। किती जन्म फेरायला किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा,
किती जन्मामध्ये हा कर्म आपल्याला फिरायला लावलं. या सगळ्याचा विचार करून महाराज या सगळ्यावर उदास झालेले जे असतात आणि जे भक्तीची धारणा करतात किंवा भक्ती जे भगवंताची करतात, अशा लक्षणाला युक्त जे आहेत ते महाराज भक्त. आणि अशा भक्तांना ज्या वेळेस अहम ब्रह्मास्मी अवस्था प्राप्त होती किंवा मी देव आणि देवच मी आहे, माझ्यात आणि भगवंतात कुठलाही भेद नाहीये, यत किंचितही भेद नाही. अहम ब्रह्मास्मी अवस्था, तत्ववसी महावाक्य, शिवोम असणारे जे महाराज जे काय उच्चार आहे, हे जे काही सगळं सांगितलेलं आहे महाराज, हे भक्ताच्या लक्षणामध्ये येतं. पण भक्त काय करतात महाराज, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव. इतकं चौदार महाराज, इतकं चौदार लागलं महाराज. मी म्हणजे नावडे किंवा का खाल्यावर पळावं, इतकं चौदार आहे ते. असं चांगलं वाटतं महाराज. आणि इतकं छप्पन बघताय की माणूस गेला देवाकडे ना, देवा मला 2 पोट दे म्हणा का, एक भरलं की दुसऱ्याला खाता यावं, इतकं तोंडाला चौदार निर्माण केलंय. देव काय म्हणा, एक काम कर म्हणा, आधी 1 पोट भरलं की मला सांगा दे, मग लगेच तुला दुसरं पोट देतो. मी खाली आलं, जेवण केलं, जेवलं पंक्तीत, देवाकडे जायला मी पोटात गुरगुर, पुन्हा भूक लागली, पुन्हा खाली आलं, पुन्हा जेवायला लागलं, पुन्हा देवाला सांगायला गेला, पुन्हा भूक लागली, पुन्हा खाली आला. आता कुठून 4 वाजेपर्यंत सांगतो तुम्हाला की अजून जातंय महाराज, ते अजून देवाला सांगायला, एकच पोट भरणार. हे असं महाराज गमतीचं उदाहरण असते. देहाचा असू द्या. झालेली शिवाय अन्नपूर्णा माता, तुम्ही साधू संत मायबापाच्या चरणी अर्पण करतो. शिवला पूर्ण नाम देतो. ज्ञानेश्वर